नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपण डेरिव्हेटिव्ह ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह हे चॅप्टर संपवलेले आहेत. तर आता आपलं चॅप्टर नंबर 3 पार्ट सेकंड मधलं इनडेफिनाइट इंटिग्रल ह्या चॅप्टरला आपण सुरुवात करणार आहोत. तर आपल्याला दिलेल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह जे स्टँडर्ड फंक्शन असतात त्यांचं डेरिव्हेटिव्ह आपण पाहिलेलं आहे. तर आपल्याला त्या स्टँडर्ड फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह घेऊनच आपल्याला त्याचं इंटिग्रेशन फाइंड करायचं आहे. मग इंटिग्रेशन इनडेफिनाइट इंटिग्रल फाइंड करत असताना आपल्याला अगोदर डेफिनेशन बघावं लागते. तर मग डेफिनेशन काय आहे बघा, इकडे लक्ष द्या की इफ डी बाय डी एक्स एफ ऑफ एक्स इक्वल टू जी ऑफ एक्स, म्हणजे ह्या एफ ऑफ एक्सचं फंक्शन जी ऑफ एक्स आहे असं आपण कन्सिडर केलं की जर हे एफ ऑफ एक्सचं फंक्शन जी ऑफ एक्स असेल, देन द फंक्शन एफ ऑफ एक्स इज कॉल्ड इंटिग्रल ऑफ जी ऑफ एक्स with respect to x, and we have to write this as integral of g of x dx is equal to f of x plus c, where c is an arbitrary constant. It is called constant of integration. Now by finding the integral of given function, the process of finding the integral of function is called integration. Is it correct? This is the definition of indefinite integral, like this. Suppose we can consider the function is like this: d by dx. We have to take the integration formulae of elementary integration formulae in a following ways. First, derivative of x raised to n plus 1 divided by n plus 1 is equal to n plus 1 x raised to n divided by n plus 1. Here x plus 1 n plus 1 n plus 1 cancel, then remains here x raised to n. Here n is not equal to -1. म्हणजे इथं आपण ह्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काढलं तर ते x रेज टू n येतं. मग इथं n ची व्हॅल्यू ही -1 नसेल, -1 राहणार नाही. मग n म्हणजे काय की n म्हणजे इंटेजर, देन हियर x रेज टू n plus 1 divided by n plus 1, this function is called integral of x raised to n with respect to x, and we have to write this integral of, how we can read this integral of x raised to n dx equal to x raised to n plus 1 divided by n plus 1 plus c. C here constant of integration. See here the derivative by our definition, derivative d by dx f of x equal to g of x, then integral of g of x dx equal to f of x plus c, like this. This is the first. Now the second derivative of this function is also ax plus b raised to n plus 1 divided by n plus 1 multiplied by a. The derivative of this function is like this: ax plus b raised to n. म्हणजे हे असं फंक्शन असेल तर याचं डेरिव्हेटिव्ह इथं बघा n plus 1 कॅन्सल होतो, म्हणून डेरिव्हेटिव्ह काय येईल त्याचं ax plus b raised to n. म्हणजे ह्या फंक्शनचं हे फंक्शनचं इंटिग्रल काय आलं ax plus b raised to n. मग हे इंटिग्रल आपल्याला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर इंटिग्रेशन ऑफ ax plus b raised to n dx equal to the given function, like this, and plus 1 plus c means integration constant. अशा पद्धतीने आपण एलिमेंटरी इंटिग्रल फॉर्म्युला आपण ह्या पद्धतीने काढू शकतो.
This result can be extended for n replaced by any rational number p divided by q. See here the another formula like this, derivative of a raised to x log a. आता ह्या फंक्शनचं आपण डेरिव्हेटिव्ह घेतलं तर ते काय येतं a raised to x. आता इथं a हा काय आहे 0 पेक्षा मोठा आहे. मग याचं आपल्याला बघा इथं a raised to x log a. This function is a integral of a raised to x. म्हणजे ह्या a raised to x चं हे इंटिग्रल आहे. तर ते आपल्याला सिम्बॉलिक लिहायचं असेल तर इंटिग्रेशन ऑफ a raised to x dx इक्वल टू a raised to x log a प्लस c. म्हणजे हा c काय हा इंटिग्रेशन कॉन्स्टंट येतो. बाय आवर डेफिनेशन ऑफ इनडेफिनाइट इंटिग्रल म्हणजे ज्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह घेतलं त्या फंक्शनचं आलेलं डेरिव्हेटिव्ह याचं इंटिग्रल असतं, म्हणून ते आपल्याला सिम्बॉलिक ह्या पद्धतीने लिहायचं असतं. पुढे त्याच सेम पद्धतीने आपल्याला इंटिग्रल फाइंड करता येईल. इंटिग्रेशन ऑफ a raised to ax plus b dx. आता इथं a इज कॉन्स्टंट, देअरफॉर डेरिव्हेटिव्ह ऑफ a raised to x plus b इज a raised to ax plus b डिवाइड बाय log a अँड ax प्लस b चं डेरिव्हेटिव्ह काय आलं इंटिग्रल काय आलं 1 डिवाइड बाय a प्लस c. हा इंटिग्रेशन कॉन्स्टंट आहे. आता इथं a इज ग्रेटर दॅन 0 म्हणजे हा a इथं 0 पेक्षा मोठा आहे. बघा पुढे आपल्याला डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे की d बाय dx म्हणजे हे डेरिव्हेटिव्ह ऑपरेटर आहे, हे ऑपरेट होतं फंक्शनवर. मग e raised to x हे फंक्शन झालं. मग ह्या e raised to x चं फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह घेतलं आपण विथ रिस्पेक्ट टू x तर ते काय आलं e raised to x. देअरफॉर e raised to x इज अ इंटिग्रल ऑफ e raised to x विथ रिस्पेक्ट टू x. तर ते आपल्याला सिम्बॉलिक असं लिहिता येईल. बघा इंटिग्रेशन ऑफ e raised to x dx इक्वल टू e raised to x प्लस c म्हणजे हे इंटिग्रल आहे. बघा इथं डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रल, डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रल हे इन्व्हर्स प्रोसेस आहेत. बिकॉज द डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन इज e raised to x, देअरफॉर e raised to x इज अ इंटिग्रल ऑफ e raised to x लाईक दिस. बघा इथं इंटिग्रेशन ऑफ e raised to x प्लस b दिलेलं आहे तर याचं इंटिग्रल काढायचं विथ रिस्पेक्ट टू x. काय येईल ते e raised to x चं डेरिव्हेटिव्ह e raised to ax प्लस b, पण e raised to x ऐवजी काय इथं ax प्लस b, ax प्लस b चं इंटिग्रल काय आलं 1 डिवाइड बाय a प्लस c. हा इंटिग्रेशन कॉन्स्टंट आहे. सिमिलरली d बाय dx साइन x. आता साइन x चं डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्र. साइन x चं डेरिव्हेटिव्ह काय येतं cos x. बघा इथं हे cos x आलं. मग इथं साइन x हे जे फंक्शन आहे हे इंटिग्रल आहे कोणाचं cos x चं. मग ते आपल्याला जर लिहायचं असेल सिम्बॉलिक फॉर्ममध्ये तर इंटिग्रेशन ऑफ cos x dx इक्वल टू साइन x प्लस c म्हणजे c हा इथं इंटिग्रेशन कॉन्स्टंट आहे. बघा डेरिव्हेटिव्ह आपल्याला ज्या फंक्शनचं घ्यायचं आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं आपण cos x तर हे cos x याचं हे साइन x हे इंटिग्रल आहे, म्हणून डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन हे इन्व्हर्स प्रोसेस आहे. बघा इथं दुसरं cos इंटिग्रल ऑफ cos ax प्लस b dx. आता इंटिग्रल cos x हे साइन x आहे का की साइनचं cosचं डेरिव्हेटिव्ह साइन येत आहे आणि ax प्लस b याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं तर 1 डिवाइड बाय a प्लस c. हा इंटिग्रेशन कॉन्स्टंट c. त्यानंतर 5 नंबरचं बघा आपण डेरिव्हेटिव्ह घेतलं डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x इक्वल टू मायनस साइन x. तर तुम्हाला अगोदर डिफरेन्शिएशन माहिती पाहिजे तर तुम्हाला इंटिग्रेशनचे फॉर्म्युले लिहिता येतील, म्हणून त्या सायमल्टेनियसली आपण डेरिव्हेटिव्ह आणि डिफरेन्शिएशन आणि इंटिग्रेशन घेतोय. बघा cos x चं डेरिव्हेटिव्ह काय cos x चं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन x आहे, म्हणून हे cos x जे फंक्शन आहे हे फंक्शन इंटिग्रल आहे कोणाचं मायनस साइन x चं. मग ते आपल्याला दाखवायचं असेल तर इंटिग्रल ऑफ साइन x dx. आता इथं मायनस साइन शिफ्ट केली पुढे याला कॉसला, म्हणून इंटिग्रेशन ऑफ साइन x dx इक्वल टू मायनस cos x प्लस c म्हणजे c हा इंटिग्रेशन कॉन्स्टंट आहे. सिमिलरली जसं आपण कॉसचं इंटिग्रल काढलं होतं इथं cos ax प्लस b, तसंच साइन ax प्लस b
साईनचं इंटिग्रल आहे मायनस कॉस ए एक्स प्लस बी आणि ह्या ए एक्स प्लस बीचं इंटिग्रल येतं 1 डिवाइड बाय ए प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट सी. बघा पुढे 6 नंबरचं दिलेलं आहे आपल्याला इंटिग्रेशन. आपण त्याचं इंटिग्रेशन काढू. टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती आहे. आता बघा टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह दिलं सेक स्क्वेअर एक्स. हे बघा इकडे सेक स्क्वेअर एक्स आहे. मग टॅन एक्स हे फंक्शन झालं आणि सेक एक्स काय झालं हे जी ऑफ एक्स आणि हे एफ ऑफ एक्स. म्हणून इथं टॅन एक्स इज अ इंटिग्रल ऑफ सेक स्क्वेअर एक्स. मग ते सिम्बॉलिक लिहायचं असेल तर आपल्याला असं लिहिता येईल इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स डी एक्स इक्वल टू टॅन एक्स प्लस सी. बघा इथं सेक स्क्वेअर इंटिग्रल ऑफ सेक स्क्वेअर ए एक्स प्लस बी डी एक्स इक्वल टू टॅन ए एक्स प्लस बी डिवाइड बाय 1 डिवाइड बाय ए. 1 डिवाइड बाय ए कोणाचं इंटिग्रल आहे ए एक्स प्लस बी प्लस सी. सिमिलरली डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स इंटू टॅन एक्स. मग सेक एक्स इंटू टॅन एक्सचं इंटिग्रल घेतलं तर ते काय येणार आहे सेक एक्स येणार आहे बघा इथं आणि प्लस हा इंटिग्रेशन कॉन्स्टंट आहे. मग हा इंटिग्रेशन कॉन्स्टंट आहे याची आपल्याला व्हॅल्यू माहीत नाही आहे म्हणून ज्या इंटिग्रलमध्ये इंटिग्रेशन कॉन्स्टंट दिसला तर त्याला आपण इनडेफिनाइट इंटिग्रल म्हणतो. मग बघा इंटिग्रल ऑफ सेक ए एक्स प्लस बी टॅन ए एक्स प्लस बी. आता सेक आणि टॅन यांचं हे कोणाचं डेरिव्हेटिव्ह आहे सेक एक्सचं आहे. सेकचं आहे डेरिव्हेटिव्ह म्हणून सेक ए एक्स प्लस बी आणि ए एक्स प्लस बीचं इंटिग्रल 1 डिवाइड बाय ए प्लस सी या पद्धतीने. डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक एक्स मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. बघा डिफरेन्शिएशनमध्ये आपण स्टँडर्ड फॉर्म्युली बघितले त्या डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टँडर्ड फॉर्म्युली डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टँडर्ड फंक्शन. तर कोसेक एक्सचं डेरिव्हेटिव्ह आलं मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. मग इंटिग्रल ऑफ हा मायनस साईन मायनसने मल्टिप्लाय केला तर हा मायनस झाला आणि हा प्लस झाला म्हणून इंटिग्रल ऑफ धिस इज इक्वल टू मायनस कोसेक एक्स प्लस सी. सिमिलरली इंटिग्रल ऑफ कोसेक ए एक्स प्लस बी कॉट ए एक्स प्लस बी दिस इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ मायनस कोसेक ए एक्स प्लस बी. हे डेरिव्हेटिव्ह आहे कोणाचं मायनस कोसेक ए एक्स प्लस बीचं म्हणून याचं इंटिग्रल घेतलं तर ते मायनस कोसेक ए एक्स प्लस बी आणि ए एक्स प्लस बीचं इंटिग्रल येतं 1 डिवाइड बाय ए प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट सी लाईक दिस. पुढे आपल्याला कॉटचं घेता येईल. बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट मायनस कोसेक स्क्वेअर एक्स मायनसने मल्टिप्लाय केलं तर डेरिव्हेटिव्ह ऑफ मायनस कॉट एक्स इज कोसेक स्क्वेअर एक्स अँड इंटिग्रल ऑफ कोसेक स्क्वेअर एक्स डी एक्स इक्वल टू मायनस कॉट एक्स प्लस सी. मग इंटिग्रल ऑफ कोसेक स्क्वेअर ए एक्स प्लस बी डी एक्स इक्वल टू मायनस कॉट ए एक्स प्लस बी आणि या ए एक्स प्लस बीचं डेरिव्हेटिव्ह इंटिग्रल आहे 1 डिवाइड बाय ए प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट सी. त्यानंतर बघा 10 नंबर डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. आता लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे 1 डिवाइड बाय एक्स. हिअर एक्स इज ग्रेटर दॅन 0. मग इथं इंटिग्रल जर 1 डिवाइड बाय एक्स घेतलं तर याचं इंटिग्रल काय येणार आहे लॉग एक्स. देअरफॉर log x is a integral of 1 by x with respect to x. ते लिहायचं असेल आपल्याला तर ते सिम्बॉलिक असं लिहितो आपण. बघा हा इलॉंगेटेड एस आहे आणि हा डी एक्स आहे. या दोघांमध्ये फंक्शन लिहिलं जातं म्हणजे हे ऑपरेटर आहे इंटिग्रेशनचं यांच्यामध्ये फंक्शन असतं. बघा 1 डिवाइड बाय एक्स हे कोणाचं डेरिव्हेटिव्ह आहे लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह आहे. Therefore, log x is a integral of 1 divided by x with respect to x आणि हा इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट c आहे. आता log x आहे log x is not equal to 0. बघा log 0 ची आपल्याला किंमत माहीत नाही आहे म्हणून इथं x हा log x हा should not be equal to 0. Also integral of 1 divided by ax plus b dx याचं इंटिग्रल घेतलं तर हे कोणाचं डेरिव्हेटिव्ह ते अगोदर बघावं लागेल आपल्याला. कोणाचं आहे लॉग ए एक्स प्लस बी डिवाइड बाय 1 डिवाइड बाय ए प्लस सी याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं तर ते 1 डिवाइड बाय ए एक्स प्लस बी येतं. म्हणून दिस फंक्शन इज अ इंटिग्रल ऑफ लॉग ए एक्स प्लस बी डिवाइड बाय ए प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट सी. अशा पद्धतीने आपण स्टँडर्ड फंक्शन जे असतील साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक यांचं इंटिग्रल आपल्याला काढता येतं. यांचं इंटिग्रल म्हटल्यानंतर आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढता येतं आणि त्या डेरिव्हेटिव्हवरून आपल्याला इंटिग्रेशन इनडेफिनाइट इंटिग्रल आपल्याला लिहिता येतं.
या पद्धतीने. त्यानंतर हे आपल्याला आता थेरम बघावं लागतील. थेरम काय असतात? सी हिअर द फर्स्ट थेरम लाईक दिस. इफ एफ अँड जी आर रिअल व्हॅल्यूड इंटिग्रल फंक्शन्स ऑफ एक्स, म्हणजे इथं एफ आणि जी हे जर एक्सचे फंक्शन असतील, इंटिग्रेबल फंक्शन असतील, देन तर इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स प्लस जी ऑफ एक्स म्हणजे दोन फंक्शनची बेरीज आहे, त्याचं इंटिग्रेशन घ्यायचं आपल्याला. तर दोघांचं सेपरेट इंटिग्रेशन घ्यायचं. बघा एफ ऑफ एक्स डी एक्स प्लस इंटिग्रल ऑफ जी ऑफ एक्स डी एक्स. सेकंड थेरम इज लाईक दिस. फर्स्ट इज अ addition and second is a subtraction. Only here the sign is changed. And third theorem is if f and g are real valued integral functions of x and k is a constant, then आता k हा कॉन्स्टंट आहे आणि हा f of x आहे, म्हणून कॉन्स्टंट मल्टिप्लाइड फंक्शन असेल तर याचं इंटिग्रल घेत असताना कॉन्स्टंट हा फंक्शनच्या बाहेर येतो आणि हे इंटिग्रलचं ऑपरेटर ह्या फंक्शनवर ऑपरेट होते. म्हणून हे थेरम आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर आपण फर्स्ट थेरम प्रूव्ह करायचा आहे. कसा करायचा तो बघू आता. मग बघा फर्स्ट थेरमचं प्रूव्ह द्यायचं असेल आपल्याला तर अगोदर आपल्याला मानून घ्यावं लागेल इंटिग्रल ऑफ एफ ऑफ एक्स डी एक्स इक्वल टू जी1 एक्स प्लस सी1 म्हणजे हे त्याचं इंटिग्रल आलेलं आहे. दुसरं फंक्शन आहे इंटिग्रल ऑफ जी ऑफ एक्स डी एक्स इक्वल टू जी ऑफ एक्स जी2 एक्स प्लस सी2 या दुसऱ्या फंक्शनचं इंटिग्रल आहे. देन डेरिव्हेटिव्ह ऑफ जी1 एक्स प्लस सी1. आता ह्या जी1 एक्स प्लस सी1चं आता बघा इथं इनडेफिनाइट इंटिग्रलची डेफिनेशन वापरली तर याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं. बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ जी1 एक्स प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज 0. कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय येईल 0 येईल. मग यांचं डेरिव्हेटिव्ह घेतलं तर काय होईल याचा इंटिग्रेशन ऑपरेटर निघून जाईल. म्हणून काय राहील फंक्शन फक्त एफ ऑफ एक्स बाय अवर डेफिनेशन. सिमिलरली इंटिग्रेशन ऑफ जी ऑफ एक्स डी एक्स इक्वल टू जी2 एक्स प्लस सी2. Similarly we can apply here the definition of indefinite integral like this. Derivative of g2 x plus c2 equal to g of x. Therefore derivative d by dx g1 x plus c1 plus g2 x plus c2. आता ह्या यांचं डेरिव्हेटिव्ह जर घेतलं आपण तर g1 x चं डेरिव्हेटिव्ह g1 x प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज 0. c1 चं कॉन्स्टंट आहे म्हणून 0 डेरिव्हेटिव्ह. ह्या c2 चं डेरिव्हेटिव्ह सुद्धा 0 येईल. म्हणून इथं आपल्याला लिहिता येईल d by dx g1 x प्लस c1 प्लस d by dx g2 x प्लस c2. म्हणजेच इथं डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंटचं 0 आलं आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ g1 x बघा इथं डेरिव्हेटिव्ह ऑफ g1 x काय कन्सिडर केलं आपण f ऑफ x आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ g2 x चं डेरिव्हेटिव्ह काय घेतलं g ऑफ x म्हणून f ऑफ x प्लस g ऑफ x बाय अवर डेफिनेशन ऑफ इंटिग्रल. आता इथं डेफिनेशन ऑफ इंटिग्रल जर आपण वापरली तर डेफिनेशन ऑफ इंटिग्रल काय वापरणार इंटिग्रल. बघा आता या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह आलेलं आहे एफ ऑफ एक्स प्लस सी. देअरफॉर दिस फंक्शन इज अ इंटिग्रल ऑफ एफ ऑफ एक्स प्लस जी ऑफ एक्स. यांचं ह्या फंक्शनचं हे इंटिग्रल आहे आणि ते आपल्याला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स प्लस जी ऑफ एक्स इक्वल टू जी1 एक्स प्लस सी1 प्लस जी2 एक्स प्लस सी2. मग जी1 एक्स प्लस सी1 म्हणजेच काय एफ ऑफ एक्स. बघा इथं कन्सिडर केलं आहे आपण जी1 एक्स प्लस सी1 याचं इंटिग्रल टाकलं आपण इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डी एक्स आणि जी2 एक्स प्लस सी2 याचं इंटिग्रल टाकलं आपण इंटिग्रेशन ऑफ जी ऑफ एक्स डी एक्स. अशा पद्धतीने आपल्याला फर्स्ट थेरम प्रूव्ह करता येतो. स्टुडंट्स आर ॲडवाइज टू प्रूव्ह द सेकंड थेरम अँड थर्ड थेरम इन अ रेफरन्स ऑफ फर्स्ट थेरम. म्हणजे पहिल्या थेरमचं जसं आपण प्रूव्ह केलं आहे तसं तुम्ही सेकंड थेरम आणि थर्ड थेरम तुम्ही प्रूव्ह करायचं आहे. मग आपण हा थेरम प्रूव्ह केल्यानंतर आपल्याला काही फंक्शनचं इंटिग्रल कसं काढतात ते आपण घेऊ. इथं सी हिअर इव्हॅल्युएट द फॉलोइंग फंक्शन इव्हॅल्युएट करायचे आहेत म्हणजे त्याचं इंटिग्रल घ्यायचं आहे. देअरफॉर इंटिग्रेशन ऑफ एक्स क्यूब प्लस 3 x dx. आता यांचं इंटिग्रल घ्यायचं आहे आपल्याला. मग सोल्युशन इज लाईक दिस.
बघा याचं सोल्युशन आपल्याला देता येईल इंटिग्रेशन ऑफ एक्स क्यूब डी एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ 3x dx. आता इथं हे कोणाचं डेरिव्हेटिव्ह हे बघावं लागेल आपल्याला एक्स क्यूब. आता हे एक्स क्यूब कोणाचं डेरिव्हेटिव्ह आहे x⁴ प्लस डिवाइड बाय 4 म्हणजे पॉवर फंक्शन असेल तर त्याच्यात 1 वाढवायचा आणि डिवाइड बाय n+1 म्हणजे बघा x⁴ चं इंटिग्रल काय आलं x⁴ डिवाइड बाय n+1 म्हणजेच एक्स क्यूबचं इंटिग्रल आलं तुमचं x⁴ डिवाइड बाय 4 प्लस 3x चं इंटिग्रल घ्यायचं आपल्याला तर ते इंटिग्रल 3x म्हणजेच काय आपण इंटिग्रल ऑफ a⁴ चं इंटिग्रल घेतलं होतं. काय आलं होतं a⁴ चं इंटिग्रल 3x a⁴ चं इंटिग्रल काय आलं होतं a⁴x डिवाइड बाय log a. Similarly we can find out the integral of 3x is 3x log 3 plus हा plus c is a integral constant. अशा पद्धतीने आपल्याला दिलेल्या फंक्शनचं इंटिग्रेशन काढता येतं. म्हणजे तुम्हाला इंटिग्रेशन आपण मगाशी जे पाहिलेले आहेत ते स्टँडर्ड फंक्शनचे किंवा एलिमेंटरी फंक्शनचं इंटिग्रल एलिमेंटरी फॉर्म्युले काय आहेत इंटिग्रलच्या ते तुम्हाला लक्षात ठेवावं लागतील. बघा आता इथं सुद्धा फंक्शन दिलेलं आहे. या फंक्शनचं आपल्याला इंटिग्रल काढायचं आहे. मग इंटिग्रल काढत असताना बघा आता f(x) प्लस g(x) प्लस r(x) फंक्शनची बेरीज दिलेली आहे म्हणून फर्स्ट थेरम वापरावं लागेल आपल्याला. मग फर्स्ट थेरम वापरत असताना प्रत्येक फंक्शनचं इंटिग्रल घ्यायचं. बघा इंटिग्रेशन ऑफ sin x dx प्लस इंटिग्रल ऑफ 1 डिवाइड बाय x dx प्लस इंटिग्रल ऑफ 1 डिवाइड बाय क्यूब रूट ऑफ x dx. मग साईनचं इंटिग्रल काय आलं आपलं मायनस कॉस एक्स. 1 डिवाइड बाय एक्सचं इंटिग्रल आलं लॉग एक्स म्हणजेच 1 डिवाइड बाय एक्स इज अ डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. आणि याचं इंटिग्रल घ्यायचं असेल तर बघा x⁻1 डिवाइड बाय 3 आहे. न्यूमरेटरला गेला तर काय होईल तो मायनस होईल. x⁻−1 डिवाइड बाय 3 पॉवर फंक्शन वापरायचं आणि त्याचं इंटिग्रल घ्यायचं x⁻n+1 डिवाइड बाय n+1 प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट c. ह्या पद्धतीने मग याला सिम्प्लिफाय करायचं. बघा मायनस कॉस एक्स प्लस लॉग एक्स प्लस x⁻ काय झाला तर बघा -1 डिवाइड बाय 3 प्लस 1 म्हणजेच -2 डिवाइड बाय 3 आणि हा काय झाला -2 डिवाइड बाय 3 झाला म्हणून हे मायनस आणि हा मायनस काय झाला तो प्लस झाला प्लस c. म्हणून आपल्याला पुढे आता 2 डिवाइड बाय 3 हा रेसिप्रोकल घ्यायचा त्याचा म्हणजे 3 मल्टिप्लाइड बाय x⁻2 डिवाइड बाय 3 डिवाइड बाय 2. दिस इज द इंटिग्रल ऑफ आणि प्लस c हा कॉन्स्टंट आहे म्हणून दिस इज द इंटिग्रल ऑफ गिवन फंक्शन. अशा पद्धतीने दिलेल्या फंक्शनचं इंटिग्रल काढायचं. नेक्स्ट आहे इंटिग्रल ऑफ tan x प्लस cot x ब्रॅकेट स्क्वेअर dx. आता याचं इंटिग्रल काढायचं आपल्याला. मग इंटिग्रल काढत असताना आपल्याला फंक्शन मानून घ्यावं लागेल. बघा दिलेलं जे ते इंटिग्रल घेतलं आहे आता इथं आय मिसिंग झालेलं आहे म्हणून आय इक्वल टू लिहायचं. आय इक्वल टू दिलेलं फंक्शन इंटिग्रल a प्लस बी स्क्वेअर a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर जसं एक्सपान्शन करतो तसं आपल्याला इथं एक्सपान्शन केलेलं दिसेल. बघा a² म्हणजे tan स्क्वेअर एक्स प्लस 2 मल्टिप्लाइड बाय tan x cot x प्लस cot x स्क्वेअर म्हणजे cot स्क्वेअर एक्स. आता बघा फंक्शनची बेरीज ही म्हणून आपल्याला इंटिग्रेशन सेपरेट करावं लागतील. पण सेपरेट करण्याच्या अगोदर इथं आपल्याला tan स्क्वेअर एक्स आणि बघा इथं 2 tan x cot x प्लस cot स्क्वेअर एक्स म्हणजे इथं आपल्याला tan x इंटू cot x म्हणजे हा 1 असतो. एकमेकांचे रेसिप्रोकल आहेत ते इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहेत म्हणून tan x cot x हा 1 आहे म्हणून tan स्क्वेअर एक्स प्लस 2 प्लस cot स्क्वेअर एक्स ह्या पद्धतीने. मग आता नेक्स्ट स्टेपला काय दिलेलं आहे tan स्क्वेअर एक्स म्हणजेच सेकंड फंडामेंटल आयडेंटिटी sec स्क्वेअर एक्स -1 म्हणजे tan स्क्वेअर एक्स प्लस 1 इक्वल टू sec स्क्वेअर एक्स म्हणून tan स्क्वेअर एक्स इक्वल टू sec स्क्वेअर एक्स -1 प्लस 2 आणि cot स्क्वेअर एक्स म्हणजेच काय cosec स्क्वेअर एक्स -1 ही थर्ड फंडामेंटल आयडेंटिटी वापरलेली इथं. लक्षात आलं तुम्हाला. बघा इथं cot स्क्वेअर एक्स म्हणजेच काय cosec स्क्वेअर एक्स -1 आणि tan स्क्वेअर एक्स म्हणजे काय sec स्क्वेअर एक्स -1. आता इथं -1 -2 आणि हा +2 आहे म्हणून कॅन्सल झाला. फक्त काय उरले तिथं sec स्क्वेअर एक्स प्लस cosec स्क्वेअर एक्स dx. मग आता हे दोनच फंक्शन उरले आहेत यांचं इंटिग्रल घ्यायचं.
बघा यावर थेरम एफ ऑफ एक्स प्लस जी ऑफ एक्स म्हणजेच इंटिग्रल ऑफ एफ ऑफ एक्स प्लस इंटिग्रल ऑफ जी ऑफ एक्स आणि सेक स्क्वेअर एक्स इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स म्हणून सेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रल हे टॅन एक्स आहे प्लस इंटिग्रल ऑफ कोसेक स्क्वेअर एक्स इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ मायनस कॉट एक्स म्हणून कोसेक स्क्वेअरचं इंटिग्रल हे मायनस कॉट एक्स आहे आणि हा इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट सी आहे. अशा पद्धतीने आपल्याला बरेच प्रॉब्लेम घेता येतील. बघा आता 4 नंबरचा प्रॉब्लेम काय आहे ते इंटिग्रल ऑफ 1 डिवाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ 3x प्लस 1 मायनस स्क्वेअर रूट ऑफ 3x प्लस 5 3x मायनस 5 dx. आता इथं जर बघितलं तुम्ही तर डिनॉमिनेटरला सड दिलेले आहेत म्हणजे कर्णी दिलेले आहेत. तर आपल्याला इथं डिनॉमिनेटरचं म्हणजे डिनॉमिनेटरला आहेत म्हणून त्याचं काय करावं लागेल रॅशनलाइज करावं लागेल. म्हणून सुरुवातीला म्हणायचं की लेट आय इक्वल टू दिलेलं फंक्शन जे असतील इंटिग्रेबल फंक्शन्स ते लिहायचं. मग याचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे आपल्याला विथ रिस्पेक्ट टू एक्स. बघा ह्या डिनॉमिनेटरचं कॉन्जुगेट पेअरने न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केलेलं आहे. बघा याची कॉन्जुगेट पेअर म्हणजे काय प्लस असेल तर मायनस असेल तर प्लस घ्यायचं प्लस असेल तर मायनस घ्यायचं आणि न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं. मग न्यूमरेटरची आणि डिनॉमिनेटरची मल्टिप्लिकेशन करायचं. 1 मल्टिप्लाइड बाय या पॅरामीटरने मल्टिप्लाय केलं तर तेच राहणार आहे. स्क्वेअर रूट ऑफ 3x प्लस 1 ने मल्टिप्लाय केलं स्क्वेअर रूट ऑफ 3x प्लस 1 3x प्लस 1 मायनस मल्टिप्लाइड बाय प्लस मायनस आणि स्क्वेअर रूट ऑफ 3x मायनस 5 मल्टिप्लाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ 3x मायनस 5 इज 3x मायनस 5 आणि हा मायनस बाहेर आहे म्हणून मायनसने मल्टिप्लाय केलं तर मायनस 3x प्लस मायनस मायनस प्लस 5. मग बघा इथं 1 आणि 5 6 झाले 3x कॅन्सल झाले. मग आता यांचं इंटिग्रल घ्यायचं. मग इंटिग्रल घेताना बघा पुढे 1 डिवाइड बाय 6 हा कॉन्स्टंट आहे म्हणून इंटिग्रेशनच्या बाहेर आला. मग इथं आपल्याला याचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे. आता हे प्लस साईन इथं पाहिजे आपल्याला तर ते काढता येईल. बघा आता इथं इंटिग्रेशन ऑफ आता याच्यावरनं ही स्टेप कशी आलेली आहे बघा इथं हे स्क्वेअर रूटमध्ये होतं म्हणून ते स्क्वेअर रूट साईन काढून त्याचं काय झालं इंडायसेस 1 डिवाइड बाय 2. तसंच इथं सुद्धा काय झालं 1 डिवाइड बाय 2 म्हणून इंटिग्रेशन ऑफ पॉवर फंक्शन x रेज टू n इथं सुद्धा इंटिग्रेशन ऑफ x रेज टू n तसं त्याचं इंटिग्रल काढायचं. मग इथं x रेज टू n वापरला तर त्याचं इंटिग्रल काय येईल x रेज टू n प्लस 1 डिवाइड बाय n प्लस 1 मल्टिप्लाइड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x प्लस 1 डिवाइड बाय 3. बघा आपण मगाशी इंटिग्रल काढलं होतं ax प्लस बीचं तर ax प्लस बीचं इंटिग्रल काय आलं 1 डिवाइड बाय a म्हणून इथं याऐवजी काय 3a म्हणून 1 डिवाइड बाय 3. सिमिलरली x रेज टू nचं इंटिग्रल काढायचं असेल तर x रेज टू n प्लस 1 डिवाइड बाय n प्लस 1 आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x मायनस 5 इज 1 डिवाइड बाय 3. मग इथं 1/2 प्लस 1 प्लस 1 यांची बेरीज करायची म्हणजे ती काय झाली 3/2 झाली. ही 3/2 म्हणजेच रेसिप्रोकल घेतला त्याचा तर काय झाला 2/3. इथं सुद्धा हा 2/3 झाला प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट सी. बघा इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट सी केव्हा लिहितो आपण की ज्यावेळेस इंटिग्रेशन फाइंड केल्या गेल्यानंतर इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट सी लिहायचा. नंतर यांचं गुणाकार करायचा 1 डिवाइड बाय 18ने. आता बघा हा 3 आणि हा 3 कॉमन आहे बाहेर काढला म्हणजे 6 मल्टिप्लाइड बाय 3 म्हणजे काय 18 आणि इथं 2 डिवाइड बाय 3 हा 2 डिवाइड बाय 3 सुद्धा कॉमन काढला तर काय येईल 2 डिवाइड बाय 18 म्हणजे काय 1 डिवाइड बाय 9 आणि 9 मल्टिप्लाइड बाय 3 म्हणजे काय 27. अशा पद्धतीने आपल्याला हे बाकीचे पॅरामीटर सेम आहेत आणि प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट सी येईल. बघा आता पुढे 5 नंबरचा एक्झाम्पल आहे काय साइन 5x कॉस 7x dx. आता याचं इंटिग्रल काढायचं आहे आपल्याला. मग याचं इंटिग्रल काढत असताना आपल्याला माहिती आहे की डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युला काय. वी नो दॅट द डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युला लाईक दिस 2 sin a cos b इक्वल टू sin a प्लस बी प्लस sin a मायनस बी. हे डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युला हिचा वापर करायचा. बघा इथं sin a cos b sin a cos b पण इथं 2 आहे का नाही आहे म्हणून 2 ने न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केलेलं आहे. बघा इथं 2 ने मल्टिप्लाय केलं आणि 2 ने डिवाइड केलं. बघा मग आता हे डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युलेमध्ये एक्सप्रेस झाला आहे 2 sin a cos b हा फॉर्म्युला वापरायचा. काय आहे तो फॉर्म्युला sin a प्लस बी. a म्हणजे काय 5x आणि b म्हणजे काय 7x म्हणून sin
ए प्लस बी प्लस साईन ए मायनस बी डी एक्स. बघा मग आता 1 डिवाइड बाय 2 साईन 5x प्लस 7 12x प्लस साईन मायनस 5x मायनस 7x मायनस 2x डी एक्स. आता इथं बघा साईन मायनस थिटा आहे म्हणून इथं मायनस साईन आलेलं बघा. म्हणून साईन 12x मायनस साईन 2x डी एक्स याचं इंटिग्रल आपल्याला फाइंड करायचं आहे. मग 1 डिवाइड बाय 2 इंटिग्रल ऑफ साईन 12x याचं इंटिग्रल काय आलं मायनस साईनचं इंटिग्रल काय आलं मायनस कॉस 12x आणि 12xचं इंटिग्रल घेतलं तर 1 डिवाइड बाय 12 प्लस कॉस 2x आहे. कॉस 2x म्हणजे हे मायनस होतं म्हणून साईन 2xचं इंटिग्रल घेतलं आपण तर ते मायनस आलं म्हणून मायनस मायनस प्लस झालेलं आहे. म्हणून कॉस 2x आणि 2xचं इंटिग्रल 1 डिवाइड बाय 2 प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट सी. बघा इथं आता 1 डिवाइड बाय 12 1 डिवाइड बाय 2 इथून आता आपल्याला 2 कॉमन काढावं लागेल म्हणजे 2 डिवाइड बाय 12 डिवाइड बाय 12 म्हणजे काय इथं पण 2च आहे 2 आहे का नाही. म्हणून इथं 1 डिवाइड बाय 2 कॉस आता बघा इथं मायनस आहे म्हणून मायनस साईन बाहेर काढले आपण कॉस 12x प्लस 1 डिवाइड बाय 4 कॉस 2x प्लस सी. या पद्धतीने आपल्याला इंटिग्रेशन काढता येईल. त्यानंतर आहे 6. आता याचं इंटिग्रल आपल्याला काढायचं आहे काय येईल टॅन इनव्हर्स स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस साईन एक्स डिवाइड बाय 1 प्लस साईन एक्स डी एक्स. म्हणून सुरुवातीला लेट मानून घ्यायचं आय इक्वल टू दिलेलं फंक्शन आहे. बघा इथं फॉर्म्युले वापरलेली आहे. आता 1 मायनस साईन एक्स 1 प्लस साईन एक्स. आता 1 मायनस साईन एक्स म्हणजेच 1 मायनस कॉस पाय बाय 2 मायनस एक्स म्हणजे साईन ह्या साईनचं अलाइड अँगल वापरलेला आहे. बघा साईन एक्स म्हणजेच कॉस पाय बाय 2 मायनस एक्स आणि साईन एक्स म्हणजेच काय कॉस पाय बाय 2 मायनस एक्स हे लिहिलेलं आहे इथं या पद्धतीने. बघा इथं इंटिग्रल ऑफ टॅन इनव्हर्स आता इथं फॉर्म्युला वापरलेला आहे 1 प्लस आता बघा इथं काय वापरलेलं आहे आपण 1 मायनस कॉस पाय बाय 2 मायनस एक्स म्हणजे 1 मायनस कॉस थिटा आणि 1 प्लस कॉस थिटा हा फॉर्म्युला वापरलेला आहे. म्हणून त्याचा फॉर्म्युला येईल 1 मायनस कॉस थिटा म्हणजे काय 2 साइन स्क्वेअर थिटा पाय बाय 2 मायनस एक्स बाय 2 आणि हा 2 कॉस स्क्वेअर पाय बाय 2 मायनस एक्स बाय 2 डी एक्स. हा डी एक्स इथं पाहिजे. बघा आता इथं 2 2 हे म्हणून हा स्क्वेअर रूट ऑफ 2 2 कॅन्सल झाला. साइन स्क्वेअर आहे कॉस स्क्वेअर आहे म्हणून टॅन स्क्वेअर पाय बाय 2 मायनस एक्स डिवाइड बाय 2 डी एक्स. बघा मग याचं स्क्वेअर रूट काढलं तर काय होईल टॅन एक्स बाय 2 एक्स बाय 4 पाय बाय 4 प्लस मायनस एक्स बाय 2 डी एक्स. म्हणून इथं फॉर्म्युला वापरला आहे टॅन इनव्हर्स टॅन थिटा इक्वल टू थिटा. हा थिटा आला आहे म्हणून याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स इंटिग्रल घ्यायचं याचं विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग बघा इंटिग्रेशन ऑफ पाय बाय 4 कॉन्स्टंट आहे म्हणून इंटिग्रल ऑफ 1 इज एक्स मायनस 1 डिवाइड बाय 2 कॉन्स्टंट आहे. इंटिग्रल ऑफ एक्स इज एक्स स्क्वेअर डिवाइड बाय 2 प्लस सी इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट सी म्हणून पाय बाय 4 एक्स मायनस एक्स स्क्वेअर डिवाइड बाय 4 प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट सी. अशा पद्धतीने त्याचं इंटिग्रेशन करता येईल. Similarly, the 7th example is like this. Integration of tan inverse sin 2x divided by 1 plus cos 2x dx. I equal to integral of cot inverse. आता याचा tan inverse cot inverse घ्यायचा असेल तर यांचा रेसिप्रोकल घ्यावा लागेल म्हणजे याचा व्यस्त होईल. जो डिनोमिनेटर असेल तो न्यूमरेटर होईल कारण का tan आणि cot इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू इच अदर. म्हणून बघा डिनॉमिनेटर जो असेल तो न्यूमरेटर होईल आणि न्यूमरेटर असेल तो डिनॉमिनेटर होईल म्हणून एक कॉटमध्ये फंक्शन झालं. कॉट इनव्हर्स 1 प्लस कॉस 2x डिवाइड बाय साइन 2x आणि 1 प्लस कॉस 2 थिटा इज 2 कॉस स्क्वेअर थिटा. बघा इथं फॉर्म्युला वापरला आहे 1 प्लस कॉस 2 थिटा म्हणजे काय 2 कॉस स्क्वेअर थिटा पण इथं एक्स आहे म्हणून 2 कॉस स्क्वेअर थिटा आणि साइन 2 थिटा म्हणजे काय 2 साइन थिटा कॉस थिटा. बघा हा फॉर्म्युला वापरलेला आहे म्हणून इथं 2 2 कॅन्सल झाला कॉसला कॉस गेला कॉस डिवाइड बाय साइन म्हणजे काय झाला कॉट झाला म्हणून कॉट इनव्हर्स कॉट एक्स म्हणजेच एक्स आणि इंटिग्रल ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स इज एक्स स्क्वेअर डिवाइड बाय 2 प्लस सी. अशा पद्धतीने आपल्याला इंटिग्रेशन काढता येतो. विद्यार्थी मित्र हो इंटिग्रेशन काढत असताना आपल्याला डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएशन फार आवश्यक आहे
की आपल्याला त्याचे स्टँडर्ड फंक्शनचं डिफरन्शिएशन माहिती पाहिजे, तरच आपल्याला इंटिग्रेशन काढता येतं. त्यानंतर हे 8 नंबरचं उदाहरण sin 5x cos 7x dx. बघा आपण ज्यावेळेस 4 नंबरचं उदाहरण बघितलं सेम पद्धतीने हे उदाहरण सोडवायचं आपल्याला. म्हणजे इथं डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले वापरायचे. आपण मगाशीच घेतलं ते उदाहरण परत घेतो मी एकदा काय आहे ते. बघा डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले काय तुमची 2 sin a cos b इक्वल टू sin a प्लस बी प्लस sin a मायनस बी. बघा मगाशी घेतलेलं होतं म्हणून मी थोडं घाईत घेतो. 1/2 2ने मल्टिप्लाय आणि डिवाइड केलेलं आहे. याला एक्सप्रेस केलं आहे sin a प्लस बी प्लस sin a मायनस बी sin 12x मायनस प्लस sin 2 मायनस 2x यांचं इंटिग्रल घेतलेलं आहे पुढे. हे बघा ह्या अशा पद्धतीने आपल्याला इंटिग्रेशन चॅप्टर पूर्ण घेता येतं. म्हणून हे फायनल इंटिग्रल अशा पद्धतीने आपल्याला घेता येईल.